महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आपण आज 143 नंबरचा व्हिडिओ करणार आहोत. बरेच दिवस गॅप झालेला आहे आणि आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतिहास, राज्यशास्त्र यांच्या प्रश्नांचे व्हिडिओ सुरू करणार आहोत. आजचा जो व्हिडिओ आहे तो इतिहासाचा आहे. दर प्रत्येक व्हिडिओमध्ये 50-50 प्रश्न असणार आहेत. या 50 प्रश्नाचं अवलोकन होणं गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या अगोदर काही सांगावंसं वाटतंय की आपल्याला पोलीस व्हायचं आहे, पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे, अंगावर खाकी वर्दी घालायची, शासनाचा पगार घ्यायचा, महाराष्ट्र राज्याची सेवा करायची. हे सगळे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आपण पोलीस भरतीचा प्रयत्न करतो. पण एक लक्षात ठेवा, नुसता ड्रामा करून पोलीस होत नाही. यासाठी मेहनत लागते, चिकाटी लागते आणि जिद्द लागते. या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही 100% पोलीस होणार. तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवायचं की पोलीस भरतीचा अभ्यास बारकाईने करणं गरजेचं. हे स्पर्धेचं युग आहे. या जगामध्ये 100 बडकर एक आहे. तुमच्यापेक्षा अतिशय हुशार असणारी मुलं आहेत. त्या मुलांच्या बरोबर तुम्हाला फाईट करायची आणि त्यामुळे तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला थोडीफार मदत व्हावी या दृष्टिकोनातून पोलीस भरतीचे वेगवेगळे प्रश्न मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो आणि ते तुम्ही अवलोकन करावं, तुमच्या कानावरून जावं. हा माझा खरा उद्दिष्ट माझा आहे की जेणेकरून आमचा विद्यार्थी पोलीस झाला पाहिजे. तेव्हा मित्रांनो, आजपर्यंत जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते परत अवलोकन करा, परत ऐका. तुम्हाला किती प्रश्न येतात, किती प्रश्नांची उत्तरं येतात, प्रश्न कानावरून गेले पाहिजे, सराव झाला पाहिजे, प्रॅक्टिस झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ते बघणं गरजेचं आहे, ऐकणं गरजेचं आहे. इतर वेळ देऊ नका, पण झोपण्यापूर्वी एक व्हिडिओ तुम्ही ऐकायला काय हरकत नाही. फक्त एक की तुमच्यापर्यंत हे प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून आले पाहिजे, तुम्ही ते ऐकले पाहिजे, सराव केला पाहिजे आणि येणाऱ्या परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं आहे. तेव्हा मित्रांनो, आज आपण 143वा व्हिडिओ सुरू करतोय आणि इतिहासाचे प्रश्न आहेत. उत्तर तुमच्या मनातल्या मनात तुम्हाला येतात की नाही ते आठवा. मी प्रश्न वाचणार आहे, उत्तर पण सांगणार आहे. या पद्धतीनं ठरल्या पद्धतीनं आपण व्हिडिओ प्रश्नोत्तरांचा घेतोय, हे लक्षात असू द्या. मित्रांनो, प्रश्नाला आपण सुरुवात करतोय. प्रश्न बारकाईनं ऐकत चला, उत्तर सुद्धा त्याचं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिलाच प्रश्न आहे, 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? 1857चा उठाव झाला त्यावेळेला भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? हा प्रश्न आहे. 1857चा उठाव झाला त्याच्याच अगोदर 1856 मध्ये लॉर्ड कॅनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आला होता. म्हणजेच 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कॅनिंग. 1857च्या राष्ट्रीय उठावात पहिली गोळी झाडणारी व्यक्ती कोण? 1857च्या उठावामध्ये पहिली गोळी झाडणारा मंगल पांडे. मंगल पांडे याने 29 मार्च 1857ला मेजर हुसेन याच्यावर पहिली गोळी झाडली आणि 1857च्या उठावाची ठिणगी पडली. लक्षात ठेवा, पहिली गोळी झाडणारा मंगल पांडे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण, मानकरी कोण? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी कोण? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी आहेत विनोबा भावे.
आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना रास बिहारी बोस यांनी केलेली आहे. बऱ्याच लोकांच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असतं की सुभाषचंद्र बोस यांचं नाव असलं पाहिजे. प्रश्न काय आहे याचं अवलोकन अगोदर व्यवस्थित वाचन करा की आझाद हिंद सेनेचे संस्थापक आहे, स्थापना करणारे आहेत ते रास बिहारी बोस आहेत आणि सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे सरसेनापती आहेत. मायकेल वुडवायरची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली? मायकेल वुडवायर जालियनवाला बाग हत्याकांड. मायकेल वुडवायर हा पंजाबचा गव्हर्नर होता आणि त्याच्या काळामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडलं आणि त्याची हत्या करणारा क्रांतिकारक उधम सिंग. उधम सिंगाने मायकेल वुडवायरची हत्या केलेली आहे. बंगालच्या फाळणी जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण? बंगालच्या फाळणीला जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन 1905 मध्ये बंगालची फाळणी केली आणि या बंगालच्या फाळणीला जबाबदार आहे लॉर्ड कर्झन. भारतात सामाजिक सुधारणाचा पाया घालणारी व्यक्ती कोण? भारतामध्ये सामाजिक सुधारणेचा पाया घालणारी व्यक्ती आहे राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांनी भारतामध्ये सामाजिक सुधारणेचा पाया घातलेला आहे. लक्षात असू द्या. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? पुणे करार हा 1932 मध्ये झालेला आहे आणि महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांच्या मध्ये पुणे करार झालेला आहे. जहाल गटातील 3 प्रसिद्ध नेत्यांची नावे सांगा. जहाल गटाची प्रसिद्ध तिघांची नावे लाल बाल पाल. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. हे जहालांचे मुख्य 3 नेते आहेत. खालीलपैकी चुकीची जोडी सांगा. प्रश्नामध्ये आपल्याला असंही विचारलं जातं की एखादी जोडी बरोबर दिलेली असते, चुकीची दिलेली असते. प्रश्न वाचायचा आणि मगच त्याचं उत्तर शोधायचं. या प्रश्नामध्ये सांगितलंय खालीलपैकी चुकीची जोडी सांगा. आता बघा, 4 जोड्या तुम्हाला मी सांगतो. बाळ गंगाधर टिळक गीतारहस्य ही जोडी बरोबर आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला म्हणजे ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर महात्मा गांधी सुधारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शूद्र कोण होते? त्यांनी लिखाण केलेले शूद्र कोण होते? ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचा असो, हे महात्मा फुलेंचं लिखाण आहे आणि यामधली चुकीची जोडी आहे महात्मा गांधी सुधारक. ही चुकीची जोडी आहे. इसवी सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले होते? 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केलेले होते? गोलमेज परिषदेचे आयोजन करणारा रॅम्से मॅक्डोनाल्ड यानं गोलमेज परिषदेचं आयोजन केलेलं होतं. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना 1905 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले. जुन्या मुंबई प्रांतांचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर एल्फिस्टन हा पहिला गव्हर्नर होता. इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी केला? 1829 मध्ये सती बंदीचा कायदा पास करण्यात आला. राजाराम मोहन रायच्या प्रयत्नाने आणि त्यावेळेला भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक याच्या कारकिर्दीमध्ये 1829 मध्ये सती बंदीचा कायदा झालेला आहे. शिवजयंती उत्सव महाराष्ट्रात सुरू करणारे राष्ट्रवादी व्यक्ती कोण? शिवजयंती कोणाच्या काळात सुरू झाली? कोणी सुरू केली? शिवजयंती बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळकांनी शिवजयंती सुरू केलेली आहे. राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? राष्ट्रीय सभेची स्थापनेचा पुढाकार कुणी घेतला होता? कुणामुळे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली? सर ॲलन ह्यूम यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये केलेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होत्या? पहिली महिला अध्यक्ष, राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये झाली आणि महिला अध्यक्ष सुरुवातीच्या होत्या एक महिला अध्यक्षा, त्यांचं नाव ॲनी बेजंट. डॉक्टर ॲनी बेजंट ह्या अध्यक्षा होत्या. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 झाली. पहिलं अधिवेशन मुंबईला झालं आणि त्या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे यांनी गदर ही गुप्त क्रांतिकारक संघटना कोणत्या देशामध्ये सुरू केली? खानखोजे, पांडुरंग सदाशिव खानकोजे यांनी गदर पार्टीची कार्य कोठे सुरू केलं? अमेरिका आणि कॅनडा यांच्याच मदतीने गदर पार्टीची स्थापना झालेली होती. काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरामध्ये भरले? राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन मुंबईमध्ये भरलेलं आहे. मुंबई. कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक. कलेक्टर जॅक्सनचा वध कोणी केला? कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा अनंत लक्ष्मण कान्हेरे. अनंत लक्ष्मण कान्हेरे याने कलेक्टर जॅक्सनचा खून केलेला आहे, वध केलेला आहे. अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण? अभिनव भारत संघटनेचे संस्थापक वी. दा. सावरकर. खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हटले जाते? आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतात? आद्य क्रांतिकारक आपले वासुदेव बळवंत फडके. ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट कधी झाला? ईस्ट इंडिया कंपनी, तुम्हाला कल्पना आहे, इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना व्यापाऱ्यांनी केली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराच्या निमित्तानं भारतामध्ये आली आणि तेव्हापासून ती व्यापार करता करता राज्य कारभारही सुरू केला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार 1858 पर्यंत चालू होता. 1858ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार रद्द करण्यात आला आणि इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया तिच्या ताब्यामध्ये देण्यात आला. उत्तर आहे 1858. हैदराबाद मुक्ती संग्रामात अनुकूल पार्श्वभूमी कोणी तयार केली? हैदराबाद मुक्ती संग्राम. हैदराबाद हे संस्थान भारतातील सर्वात मोठं संस्थान होतं आणि हे संस्थान भारतामध्ये विलिनीकरण करत असताना पार्श्वभूमी तयार करणारे स्वामी रामानंद तीर्थ. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराय कोण होता? भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणजे लॉर्ड कॅनिंग आणि भारताचा पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग. तुमच्या लक्षात आलं असेल की ज्याचं कार्य चांगले त्याला केव्हाही परत बोलवलं जातं. भारताचा गव्हर्नर जनरल, शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग होता आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामधून कारभार काढून घेतला आणि तो व्हिक्टोरिया राणीच्या हातात दिला. परंतु व्हिक्टोरिया राणीनं सुद्धा भारताचा पहिला व्हाईसराय म्हणून लॉर्ड कॅनिंग यालाच पाचारण केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करणारा जनरल कोण? व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करणारा गव्हर्नर जनरल लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन याने व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केलेला आहे. लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मुघल सम्राटाबरोबर केलेली आहे? लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेब या मुघल सम्राटाबरोबर केलेली आहे. कारण औरंगजेब हा मुघल सम्राट होता आणि त्याचा स्वभाव कसा होता याची कल्पना तुम्हाला आहे. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, इथंच त्याची औरंगजेब बरोबर तुलना झाली, हे विसरून चालणार नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1929 मध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणाच्या अध्यक्षतेखाली पास झाला? 1929 मध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेला आहे. गदर पार्टीचे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते कोण? गदर पार्टीचे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते विष्णू गणेश पिंगळे. विष्णू गणेश पिंगळे. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी. विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण? विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक धोंडो केशव कर्वे. होम रूल लीगची स्थापना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये झाली? होम रूल लीगची स्थापना लोकमान्य टिळक आणि डॉक्टर अॅनी बेझंट यांनी केली आणि ती पहिल्यांदा मुंबई प्रांतामध्ये सुरू झालेली आहे. असहकार चळवळ कोणी सुरू केली? असहकार चळवळ महात्मा गांधी यांनी सुरू केलेली आहे. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी आवाज उठवला? मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध आवाज कोणी उठवला? त्यांचं नाव आहे विठ्ठल रामजी शिंदे.
वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे मानकरी कोण? वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे मानकरी आहेत पंडित नेहरू. मुंबई येथे थिऑसॉफिकल सोसायटीची शाखा इसवी सन कोणत्या वर्षी सुरू झाली? मुंबई येथे थिऑसॉफिकल सोसायटीची शाखा इसवी सन 1897ला सुरू झाली. 1897. भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हातात घेताना राणीचा जाहीरनामा प्रस्तुत करणाऱ्या साम्राज्ञीचे नाव काय? भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जिने हातात घेतली तिचं नाव आहे राणी व्हिक्टोरिया. भारताबाबत स्वातंत्र्य हा शब्द ब्रिटिश राज्यकर्त्यांनी केव्हा वापरला? भारताबद्दल स्वातंत्र्य हा शब्द ॲटली, इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी आपल्या घोषणेमध्ये हा शब्द वापरलेला आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हटलं जातं? स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपन. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हटलं जातं? लॉर्ड रिपन. मित्रांनो, थोडे प्रश्न मी तुमच्याकडे पाठवतोय, ते ऐकत चला, कानावून घालत चला, कारण जास्त वेळ जर मी प्रश्न दिले तर तुम्ही ऐकत नाही. थोडे प्रश्न आहेत. आत्ता फक्त मी 40 प्रश्न सांगितले आणि या 40 प्रश्न तुम्हाला येतात की नाही, लक्षात राहिले की नाही याचं अवलोकन करा. मित्रांनो, व्हिडिओ ऐकत चला, तुमचीच तयारी होणार आहे. त्यामुळे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. पुढच्या वेळेला पुढचे 40-50 प्रश्न घेत आपण पुढे जाणार आहोत आणि त्यामुळे तुमची तयारी झाल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.